नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जी चालू केलेली टेस्ट सिरीज आहे पेपरांची, त्याचा भाग पाहणार आहोत क्लास 6 चा पॅटचा पेपर, जो की तुम्हाला पेपरमध्ये जसा जसा बघायला मिळणार आहे। या पेपरचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, हा 2026-27 चा पॅटर्न आहे। बघा, यामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, त्यामध्ये ओरल सेक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे। रीड द वर्ड्स अँड ऑल विथ द प्रॉपर पंक्च्युएशनचा दिलेला आहे। बघा, आता आपण जाऊ का पेपरकडे, की कसं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे। तर यामध्ये तुम्हाला दिलंय हु हॅज कर्ली हेअर, एक चित्र दिलंय, त्याचं निरीक्षण करून तुम्हाला प्रश्नांची उत्तर लिहायची आहे। राहुल हॅज कर्ली हेअर, मी तर आन्सर तुम्हाला करून दिलेला आहे। राहुल हॅज कर्ली हेअर, देअर आर 9 मेंबर इन द पिक्चर, तुम्हाला किती मेंबर विचारले होते। हु इज द टॉलर दॅन साहिल, साहिलपेक्षा लहान कोण आहे, अमन, अमन इज टॉलर दॅन साहिल, ठीक आहे। हु सीम्स द व्हेरी शॉर्ट इन जुही, सानिका सीम्स द व्हेरी शॉर्ट इन जुही, ठीक आहे। बघा, आता रायटिंग सेक्शन आपण बघणार आहोत। रायटिंग सेक्शन मध्ये बघूया, ऑब्झर्व द पिक्चर गिव्हन बिलो अँड द फ्रॉम ऑफ शॉर्ट पंक्च्युएशन, एक्झाम्पल वॉटर द प्लांट, हे तुम्हाला काही चित्र दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला आन्सर पण मी खाली दिलेला आहे, तशाच प्रकारे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे। क्लोज द डोअर, ओपन द विंडो। बी मध्ये तुम्हाला स्कूल्स काय लिहायचं, त्यामध्ये तुम्हाला प्लुरल फॉर्म लिहायचे। प्लुरल फॉर्म मध्ये अनेक वचन, स्कूलचं अनेक वचन काय झालं, स्कूल्स झालं। बॉक्सचं बॉक्सेस झालं। लीव्हचं लीव्ज झालं, म्हणजे स्लीप मध्ये सोडणे, लीव्ज म्हणजे सोडलेला, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, फ्रेम द डब्ल्यूएस क्वेश्चन बाय युझिंग द गिव्हन वर्ड्स, तुम्हाला डब्ल्यूएस क्वेश्चन द्यायचा आहे। एक हु दिला आहे आणि व्हॉट दिला आहे, यापासून सुरुवात होणारा तुम्हाला एक प्रश्न तयार करायचा आहे। मी तर आन्सर दिलाय, हु ओपन द डोअर, क्वेश्चन मार्क दिले लास्टला। व्हॉट इज द इनसाइड द बॉक्स, बॉक्सच्या मागे काय आहे, याला पण क्वेश्चन मार्क दिलाय। मेक द पोलाइट रिक्वेस्ट, कुडन वाक्य तुम्हाला पोलाइट चालू करायचं आहे। बघा, स्ट्रॉंग इन द टी कप, ब्रेकिंग अप इन द रॉंग ट्री, अशा प्रकारचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे। क्वेश्चन नंबर बी मध्ये, रीड द फॉलोइंग पोएम, डू द ऍक्टिव्हिटीज, एक तुम्हाला पोएम दिलेली आहे, त्याचं तुम्हाला पोएम लिहायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहे। बी पहा, वेकअप, स्लीप इन कोझी बेड, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, रीड द सेंटेन्सेस इन द कॉलम ए अँड मॅच द वर्ड्स इन द सेंटेन्सेस, कॉलम ए कॉलम बी मध्ये तुम्हाला सेंटेन्सेस मॅच करायचे आहे। हाऊ आर यू, डब्ल्यूएस क्वेश्चन आहे। इंडिया इज माय कंट्री, स्टेटमेंट आहे, हे तुम्हाला पेअर कनेक्ट करायचे आहे की कोणते पेअरचे काय स्टेटमेंट आहे, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 7 तुम्ही बघणार आहे, अ फ्लिक ऑफ ब्युटिफुल बर्ड्स, डू डायरेक्ट करायचं आहे। तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, ॲडजेक्टिव्ह यूज करायचं आहे। दुसरं ॲडव्हर कोणता येणार आहे, पीपल रन क्विकली व्हेन दे हेड अबाउट द ॲक्सिडेंट, क्विकली चिल्ड्रन लाईक आपले। मी अशाच प्रकारचा एक व्हिडिओ अगोदर बनवला आहे, पण तुम्हाला आज पूर्ण डिटेलमध्ये मी सांगणार आहे, ठीक आहे। आता बघा, तुम्हाला एक प्रश्न क्रमांक 8 दिला आहे, याचं मी तुम्हाला मनाने लिहायला सांगितलं होतं, आज याच्यामध्ये सगळं एक्सप्लेनेशन देणार आहे। क्वेश्चन नंबर 8 मध्ये दिला आहे, राईट अ शॉर्टी युझिंग द गाईडलाईन गिवन बिलो स्टेटमेंट टेबल, ठीक आहे। एक स्टोरी बनवायची तुम्हाला, तुम्ही कबुतराची स्टोरी ऐकलीच असेल, काही तुम्हाला स्टेटमेंट दिले, त्या वर्डचा यूज करून तुम्हाला एक स्टोरी प्रॉपर राईट अप करायची आहे। अ हंटर, अ नेट ट्रॉप, स्पॉट फ्रूट अगेन, फ्यू गन्स, कॉट, स्ट्रगल हार्ड, फेल्ड, ऑन कोल्ड, अशा प्रकारचे हे शब्दांचे यूज। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्टोरी लिहिताना तुम्हाला मस्ट आहे की टायटल लिहायचं आहे। युनायटेड वी फ्लाय, हे टायटल तुम्ही लिहिलेलं आहे। अ हंटर वन्स सेट द नाईट ट्रॅप, ठीक आहे। अशा प्रकारची स्टोरी आणि मॉरल लिहायचं, म्हणजे त्याचा बोध काय भेटला त्या स्टोरीमधून वाचून तुम्हाला ते बोध लिहायचा आहे। मॉरल आहे, युनिटी इज द स्ट्रेंथ, एकता ही तुम्हाला जुटवायची आहे, ती स्ट्रेंथ आहे, ती एकता ही ताकद आहे, अशा प्रकारचा बोध त्यामधून निघलेला आहे। क्वेश्चन नंबर 9 मध्ये, कंप्लीट द लेटर फिलिंग इन द करेक्ट गिवन बिलो, एक लेटर लिहायचं आहे, त्याचा फॉर्मॅट बघा, अशा प्रकारे तुम्हाला फॉर्मॅट राईट डाऊन करायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याचा प्रयत्न होणार आहे। हाच पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा आहे। डिअर राज, थँक्यू फॉर व्हेरी मच, अशा प्रकारचं तुम्हाला, आणि लास्टला युअर लव्हिंग फ्रेंड, युअर फेथफुली, युअर लवली, असं लिहायचं आहे, ठीक आहे, किरण ना। प्रश्न क्रमांक 10 बघा, ट्रान्सलेट करायचं, एक 10 नंबरचा प्रश्न असतो तुम्हाला 5 मार्कासाठी, एक 3 मार्कासाठी असतो, 8 मार्क तुम्हाला भेटून जातात। ट्रान्सलेट वर्ड करायचे, पीपल म्हणजे लोक, ब्राईट म्हणजे तेजस्वी, शेल म्हणजे शंख, स्टेट म्हणजे पुतळा, ठीक आहे। एक सेंटेन्स दिला आहे, आय ऑलवेज गेट अप, मी लवकर उठतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट तुम्हाला सेंटेन्स बघायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी इथंच थांबूया। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया अशा प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।